महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला. आमच्या समोर शब्द नाहीत. महाराष्ट्र राज्याची एवढी हानी झाली, तरुणाचा नेता निघून गेला. आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. जीवापाड प्रेम करणारा, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता, अशी ओळख दादाची होती. एक इच्छा राहून गेली दादाची. दादा मुख्यमंत्री जर झाले असते, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते. असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस की ह्या माणसावर जीव ओळून टाकावं. काम करणं, वेळेवर जाणं, अधिक प्रशासनावर पकड, आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते, सगळ्यावर तसंच प्रेम करायचे. आमचा इथं अफसर बाबा इथं बसलाय नगराध्यक्ष, त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम. काळे साहेबावर देखील प्रेम. काळे साहेबावर विशेष राहायचं प्रेम. त्याला राग राग बोलल्यासारखं बोलायचे, पण अधिकारातून दादा बोलायचे. आणि शेवटची भेट 25 तारखेला 5 वाजता दादाची आणि माझी नांदेडमध्ये दुर्दैवी भेट झाली. सरदारजीचा कार्यक्रम होता. आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या. हसायला लागले दादा बघून माझ्याकडं. सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही. दोघाचा फोटो काढला राहील. हीच आमची दादाची शेवटची भेट. आम्ही कशातच भरून निघू शकत नाही. कार्यकर्त्याचं प्रचंड राज्याचं नुकसान असला परमेश्वराने एवढा आघात करायला नाही पाहिजे.